व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयावरती आहे. आजचा व्हिडिओ असा आहे की सध्याची जी परिस्थिती आहे, आपण जर बघितलं असेल की महाराष्ट्रातील म्हणा किंवा पूर्ण देशातील म्हणा, ज्या सरकारी शाळा आहे, सरकारी शाळामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे. कुठल्या शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं तिथं दारू, गांजा, सिगारेट, बिडी आणि पत्ते ह्या गोष्टी तिथं आढळत आहेत आणि लोक त्या गोष्टीचा सर्रास त्या सरकारी शाळेमध्ये वापर करत आहेत. काहींनी तर शाळेला म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण असं म्हणू शकतो की सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक मूत्रालय असं करून ठेवलेलं आहे. पण याला अपवाद म्हणून एक तुम्हाला आवर्जून गोष्ट सांगायची की जी शाळा तुम्ही पाठीमागे बघू शकता की माझ्या गावची जी शाळा आहे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, जी की निमगोळ्यामध्ये आहे, ज्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे आणि ज्या शाळेमध्ये आज बरेचसे विद्यार्थी शिकत आहेत. तर सरकारी निधी येतो आणि जर शिक्षक प्रामाणिक असेल, त्या गावातील नागरिक जर प्रामाणिक असतील, त्या गावातील नागरिक जर आपल्या विद्यार्थ्यांचा म्हणजे आपल्या मुलांचा जर शिक्षणाबद्दल विचार करत असतील आणि त्या शाळेतील प्रत्येक हालचालीवरती जर नजर ठेवत असतील, तर त्या शाळेचा, त्या गावाचा विकास होणे हा अटळ आहे. म्हणजे हा विकास होऊ शकतो आणि तो करून दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल की काय काय या गावामध्ये, आमच्या गावामध्ये काय काय झालेलं आहे आणि कशाप्रकारे शाळा ही प्रगती केलेली आहे. म्हणजे एक सध्याची परिस्थिती अशी आहे की पूर्ण भारतामध्ये अशी आग लागलेली आहे की शाळा एवढ्या खालच्या पातळीवरती गेलेल्या आहे की आपण विचार करू शकत नाही. आणि जेव्हा त्यांचा पूर्ण डेटा काढला जाते, तर तेव्हा कळते की या शाळेला एवढा एवढा निधी येतो, पण तो जातो कुठं. आणि बऱ्याचशा शाळा ह्या राजकारणी लोकांच्या आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त ह्या शाळा निधी जमा करण्यासाठी वापरतात. पण ही एक आमची एक अशी शाळा आहे की त्या शाळेचा एक न एक रुपयाचा हिशोब तुम्हाला मिळेलच. त्यासोबतच त्या शाळेमध्ये प्रत्येक शिकणारा विद्यार्थी हा तर प्रत्येक गोष्ट शिकतो, पण त्यासोबतच त्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईवडिलांना, आजी आजोबांना पण या शाळेमध्ये प्रत्येक गोष्टीची कृती केली जाते. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच कळेल की शाळा कशी असावी. तर म्हणजे या सरकारी शाळेला अपवाद म्हणून जर कुठली शाळा असेल, तर ती म्हणजे निमकोळ्याची शाळा आहे. निमकोळा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, विदर्भ. तर चला बघा व्हिडिओ. तर मी तुम्हाला, तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला, तर आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो की शाळा कशी असायला पाहिजे आणि त्या शाळेचं जे पूर्ण वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतो. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आता आपण येऊया शाळेच्या यूट्यूब चॅनलवरती. हे तिथल्या मॅडमचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की बरेचसे की शाळा ही सरकारी शाळा कशी असते. म्हणजे जो शाळेला निधी येतो, शाळेमध्ये शाळेचे शिक्षक प्रामाणिक आहेत, गावातील नागरिक प्रामाणिक आहेत, तर शाळा कशी घडते आणि शाळा कशी होऊ शकते, मी तुम्हाला याचं उत्तर, पूर्ण उत्तर आणि पूर्ण व्हिडिओ दाखवतो बघा. मी त्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख केला होता की आजी आजोबा, पहिल्या स्टार्टिंगमध्ये आजी आजोबा बघा. तर आजी आजोबांचे पण खेळ बघा शाळेने कसे साजरे केले ते बघा. तुम्ही बघा, म्हणजे जी शाळा विद्यार्थ्यांसोबत, आई वडिलांसोबत त्यांच्या आजी आजोबांची पण काळजी घेते, त्यांना पण त्यांचं बालपण पुन्हा जगायला लावते, त्या शाळेबद्दल कौतुक, त्या शिक्षकाबद्दल कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओची क्वालिटी थोडी कमी आहे, पण व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी आहेत की त्या अनुभव करण्यासारख्या आहेत. आता हा आजी आजोबांचा व्हिडिओ झाला. यामध्ये लेख वाचवा म्हणून एक कार्यक्रम केला होता, त्यामध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. आता मला सांगा, अशी भजनं वगैरे तुम्ही कुठल्या प्रायव्हेट शाळेमध्ये ऐकले का? आणि प्रायव्हेट शाळेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तिथल्या पालकांना तरी अलाउड आहे का की बा तुम्ही आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या? तर नाही. हे फक्त या सरकारी शाळेमध्ये भेटू शकते. बरंच आजी आजोबांचं झालं, पुरुष मंडळी झालं, आता महिलांची. म्हणजे विद्यार्थी आपले शिकत आहेत, पण त्यांच्यासोबत त्यांचे ज्या आया आहेत, त्यांच्यासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम हा तिथल्या शिक्षकांनी हा आयोजित केला आणि तो पण किती चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्ही बघा. आणि तिथं सर्व लोक या कार्यक्रमाचा असा आस्वाद घेत आहेत.
मी या यूट्यूबची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच जोडेल. तुम्ही तिथं बघून म्हणजे बघा तिथं व्हिडिओ वगैरे काय आहेत, तर बरेचसे व्हिडिओ आहेत. आता गेल्या स्वातंत्र्य दिन साजरा केला होता 15 ऑगस्टचा, त्याचे पण व्हिडिओ आहेत. थोडं माझ्याकडे हां, त्यासोबतच तुम्हाला मी आर्मी ट्रेनिंग म्हणजे शाळेमध्ये आर्मीची ट्रेनिंग पण होते, की तुम्हाला जर देशाच्या संरक्षणासाठी जायचं असेल तर तुम्ही त्याची पण तयारी. अरे खरंच या शिक्षक लोकांचं जेवढं कौतुक कराय ना, म्हणजे आज आज एकीकडे परिस्थिती अशी आहे पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये, की सरकारी शाळेमध्ये बिडी मिळत आहे, सिगारेट मिळत आहे, दारू पत्ता सगळ्या गोष्टी घडत आहेत. सार्वजनिक शौचालय बनवून ठेवलेलं आहे. आणि एकीकडे ही आमची एक शाळा आहे, की त्या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गावकऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, की ही शाळा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यांनी येऊन बघायला पाहिजे, याचा व्हिडिओ काढायला पाहिजे आणि त्यांना दाखवायला पाहिजेत. हा व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण काय, मी आज तिथं उपस्थित नाही आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ बनवू शकत नाही आहे. पण जेव्हा पण मी गावामध्ये जाईन ना, तेव्हा मी या शाळेचा पूर्ण व्हिडिओ बनवेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल, की सर्वांनी बघायला पाहिजे की शाळा कशी असते. आणि खरंच एक जिल्हा परिषद शाळेमध्ये तो आय एस लेवलचा विद्यार्थी घडू शकते, देशाचं संरक्षण करणारा एक कर्नल घडू शकते, देशाचं प्रतिनिधित्व करणारा, राज्याचं प्रतिनिधित्व करणारा मुख्यमंत्री घडू शकते. ही सरकारी शाळेच्या आपल्या वातावरणामध्ये ताकद आहे. आणि त्या खिचडीमध्ये एवढी ताकद आहे ना, की त्या खिचडीमधून जो व्यक्ती घडेल ना, तो या जगात काही करू शकतो आणि तो कुठंच उपाशी राहू शकत नाही. कारण मी पण त्या शाळेत शिकलेला, मला पण माहिती आहे. आणि बरेचसे लोक हा व्हिडिओ बघत असतील, ते पण सरकारी शाळेतलेच हे आहेत. प्रायव्हेट शाळा आणि सरकारी शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं, तर आपली मानसिक स्थिती अशी झालेली आहे, की बा मला मी पैसे देत आहे, तर माझ्या मुलांना एक वेगळं शिक्षण भेटत आहे आणि तो चांगल्या प्रकारे प्रगती करेल. तर असं काहीच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही बघत आहेत, तुम्ही बघितला, या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं, किंवा आपण जर लक्ष दिलं तर सरकारी शाळा पण एक चांगली शाळा आहे, तिथं पण चांगलं शिक्षण घेता येते. आणि भ्रष्टाचार सोडून जर प्रामाणिकपणे नाही, शिक्षकाने शिक्षकाचं काम केलं, नागरिकाने नागरिकाचं काम केलं, गावातील प्रत्येक व्यक्तीने त्यांना जर साथ दिली आणि प्रत्येक गोष्टीचा प्रश्न विचारला, तर आज मी तुम्हाला सांगतो की आपण भारत जगातील सर्वात चांगला देश हा होऊ शकतो. प्रायव्हेट शाळा ह्या राजकारणी लोकांच्याच आहेत आणि सरकारी शाळा ह्या राजकारणी लोकांच्या आतमध्येच चालतात. त्याच्यामुळे त्या सरकारी शाळेमध्ये ते प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देत नाहीत. कारण त्याच्यामागे कारण असं आहे, की त्यांनी जर सरकारी शाळा चांगल्या केल्या तर प्रायव्हेट शाळांना तेवढी मागणी राहणार नाही. पण आमच्या शाळेतील असे जर प्रामाणिक शिक्षक लोक असतील, तर आलेल्या प्रत्येक निधीचं एक एक रुपयाचं रूपांतर हे तिथल्या गोष्टीमध्ये केलं जाते आणि त्यामुळे त्या शाळेचा विकास होणार, त्या विद्यार्थ्यांचा विकास होणार, गावातील प्रत्येक नागरिकांच्या पैशांचा कुठलाच दुरुपयोग होणार नाही. कारण जो टॅक्स तुम्ही भरत आहे, त्या टॅक्सचा उपयोग हा इथं केला जाते. आज बाहेरच्या देशामध्ये जर आपण बघितलं, तर बाहेरच्या देशामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना तुम्ही मारू पण शकत नाही. त्यांना तुम्हाला प्रत्येक पद्धतीने तयार केलं जाते. या शाळेच्या तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये जर बघितलं, तर तिथं सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून मुलांना सक्षम केलं जाते. एवढ्या सुंदर प्रकारचे उपक्रम राबवले जातात, की ते व्हिडिओ तुम्ही बघित राहिले ना, तर तुम्हाला कळेल की आज मला बालपण पाहिजे आणि आज मी त्या शाळेमध्ये दाखला केला आणि आज मी पुन्हा मला ते जीवन जगायचं आहे.
कारण या प्रकारचे जर शिक्षक लोक असतील ना, तर त्या शाळेतून निघणारा कुठलाच विद्यार्थी उपाशी मरणार नाही, एवढी ग्वाही मी देऊ शकतो. मला माहिती आहे की मी त्या शाळेमध्ये काय शिकलेलं आहे. जी 10 ते 5ची जी शाळा होती ना, मराठी शाळा, म्हणजे आम्ही शाळेमध्ये मस्ती केली, सगळ्या गोष्टी केल्या, प्रत्येकाने केल्या असतील. पण आज वाटते की त्या शाळेमध्ये की आज ज्या टॉपच्या प्रायव्हेट स्कूल आहेत, त्या स्कूलना पण आपण अशी लाज वाटेल अशी आहे. वॉशरूम चांगल्या प्रकारचे आहेत, मुलांना जेवणासाठी म्हणजे जी व्यवस्था असते ती व्यवस्था आहे. आणि ड्रेस जर बघितले आपण ना, तर एक ड्रेस नाही आहे. आमच्या वेळेस तरी खाकीचा पॅन्ट, पांढरं शर्ट वगैरे होतं. पण आता त्यांनी तर वेगळ्या-वेगळ्या हे केलेलं आहे की वेगळे-वेगळे ड्रेस, स्पोर्ट डेला वेगळा ड्रेस, रेग्युलर वेगळे ड्रेस, म्हणजे टाय, कोट सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत. आणि मुलांना कम्प्युटरचं नॉलेज, म्हणजे एवढ्या गोष्टी बदललेल्या आहेत ना, तर खरंच म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येकाने बघा, प्रत्येकांना शेअर करा आणि आपल्या गावातील शाळेला अशी शाळा बनवण्याचं प्रत्येकाने ध्येय ठेवा. आणि प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रत्येकाने त्या शाळेमध्ये लक्ष द्यायलाच पाहिजे. विनाकारण 40-50 हजार रुपये, 1 लाख रुपये प्रायव्हेट शाळेमध्ये गमवू नका आणि आपल्या पैशांचा दुरुपयोग करू नका. कारण तो पैसा तुमचाच आहे. सरकारी शाळेमध्ये जो निधी येतो ना, त्याचा तुम्ही टॅक्स भरता, तो तो पैसा तुमचाच आहे. तर तुम्ही त्या पैशाचा एक उपयोग असा घ्या की तो पैसा माझा आहे. तुम्ही ती शाळेला फी ऑलरेडी दिलेली आहे. असं समजू नका की सरकारी शाळेमध्ये फुकट शिक्षण भेटते. फुकट शिक्षण जगामध्ये कुठंच नाही आहे. फुकट कुठलीच गोष्ट नाही आहे. तुम्हाला सरकारी दवाखान्याचा जो तुम्ही लाभ घेत असाल, तर सरकारी दवाखाना ₹5 ची चिठ्ठी काढून सरकारी दवाखाना नाही आहे. त्या सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही ऑलरेडी तुमचा टॅक्स पे केलेला आहे गव्हर्नमेंटला. त्या तुमच्या डॉक्टर लोकांना पगार हा तुमच्या खिशातून जातो. तुम्ही ज्या गोष्टीचा सरकारी म्हणून, फुकट म्हणून ज्या गोष्टीचा लाभ घेता ना, ती गोष्ट फुकट नाही आहे. यू ऑलरेडी पे. तुम्ही या गोष्टी आधी ऑलरेडी पे केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही याचे पे करून बसलेले आहेत. म्हणजे ह्या गोष्टी भविष्यात तुमच्यासोबत घडतील ना, तर याचा तुम्ही भूतकाळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये तुम्ही पैसे देऊन बसलेले आहात. माझी गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, तर या गोष्टीचा प्रत्येकाने लाभ घ्या आणि भ्रष्टाचारमुक्त आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आपल्या मुलांना आपण स्वतः तयार व्हा आणि कुठल्याच गोष्टीला बळी पडू नका. तर धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. रामकृष्ण हरी.